नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये. आपण जी सिरीज सुरू केली होती 10 मिनिटे 20 प्रश्न तुमच्या सजेशननुसार. तर मित्रांनो, आपण जर काउंट केलं, उद्याला 1 जुलै आहे. 1 जुलै ते आपण पूर्ण ऑगस्ट, जुलै आणि ऑगस्टच्या 2 महिन्याचा जर कालावधी पकडला तर आपण जवळपास 60 दिवस आपलं असे पकडू आपण. तर मित्रांनो, आपण 60 दिवस पकडायचे आणि 60 गुणिले 20 प्रश्न. तर रोज आपण 20 प्रश्न घेतले तर गुणिले 60, तर मित्रांनो आपण जवळजवळ 1200 प्रश्नांचा सराव करतो. हे सगळे विषय असतील, त्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, प्लस पंचायत राज, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, इतिहास सोबत जे सामाजिक सुधारक आहेत ते सुद्धा, आणि हे महाराष्ट्राचा आणि भारताचा 2 भूगोल. तर यामध्ये आपण हे तुम्हाला राज्यसेवा पूर्व, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुप क, ग्रुप बी, याच्यासाठी तुम्हाला खूप महत्वाचं हे ठरणार आहे. आणि काल जे आपण तुम्हाला शेवटी 1 ते 2 प्रश्न विचारले जातील, त्याचे तुम्ही उत्तर देत चला आणि आपण याचा सराव करू खूप चांगल्या पद्धतीचा. हे तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त येतील. हे 1200 प्रश्नांचा सराव. फक्त माझी एक अपेक्षा आहे की तुम्ही रोजच्या रोज या सिरीजला बघा, कारण आतापर्यंत आपलं हे 3रं लेक्चर आहे. म्हणजे आपण जवळपास 60 प्रश्नांचा सराव केला. आपल्याला परीक्षेच्या अगोदरपर्यंत आपण 1200 प्रश्नांचा सराव करतो. खूप तुमचा याच्यामध्ये फायदा होईल. सर्वप्रथम मी तुम्हाला कालचे 2 प्रश्न जे दिले होते त्याच्याबद्दल मी बऱ्याच विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी उत्तर अगदी बरोबर दिले. तर मी एकदम नाव घेत, ज्यांनी की एकदम सुंदर उत्तरं दिली, एकदम लिंक वाईज. जसं समाधान राठोड आहे, यांनी पण उत्तर दिलं. पवन जाधव यांनी उत्तर दिलं. त्याच्यानंतर रामकृष्ण, मनीषा, सर्वांनी उत्तर दिले. मी खूप खूप आभारी आहे तुमचा. निवेदिता आहेत, ज्योती आहेत, भाग्यश्री आहेत, नम्रता आहेत, परत पायल, सुवर्णा, सगळ्यांचा खूप खूप आभार. तुम्ही व्यवस्थित उत्तरं देऊ केलेली आहेत. तर 19व्या प्रश्नाचं उत्तर होतं कमलाबाई गोखले आणि 20व्या प्रश्नाचं उत्तर होतं के मुदलियार. ठीक आहे, तर आजच्या प्रश्नांना आपण सुरुवात करू. तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर तुमच्या समोर 4 प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि कन्हैयालाल मूर्ती. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री. तर तुम्हाला इथे 4 पर्याय दिले, तर याच्यामध्ये पंतप्रधान हा खरा प्रमुख असतो. तर पुढचा प्रश्न घेऊ आपण. डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर कोण अध्यक्ष होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू. तर या 4 प्रश्नापैकी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? के संथानम, अब्दुल कलाम आझाद, जॉन मथाई आणि फ्रँक अँथोनी. असे 4 आहेत तुमच्या समोर. तर हे फ्रँक अँथोनी हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली? कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली? तर तुम्ही हे व्यवस्थित बघा मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. प्रिअम्बल तुम्हाला स्टेट बोर्डच्या फ्रंटलाच दिलेलं असतं. ते प्रिअम्बल तुम्ही पाठ करा जर येत नसतील तुम्हाला. प्रत्येक शब्दाचे अर्थ आपण युट्यूबला व्यवस्थित सांगितलेले आहेत तुम्हाला. प्रत्येक शब्द कोणत्या याच्यातून काय आला काय नाही. ठीक आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे की 42व्या, हा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार जे आपल्या प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द आपण ऍड केले त्याच्यामध्ये, ते शब्द तुम्हाला सांगायचे आहेत. ठीक आहे, तर हे कोणतं? या प्रश्नाचं उत्तर काय आहे सांगा पटकन. या प्रश्नाचं उत्तर आहे, व्हिडिओला पॉज करून सांगत चला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? डॉक्टर के.एम. मुन्शी, पंडित जवाहरलाल नेहरू, एन. गोपालस्वामी अय्यंगार, श्री डी.पी. कैताम. आता हे तुम्हाला इथे विचारलेले प्रश्न आहेत. याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. ते तुम्हाला पॉसिबल असेल तर हा दुसरा प्रश्न तुम्ही देऊ शकता की याच्यामध्ये किती होते आणि ते कोण 2 व्यक्ती होते ज्यांनी राजीनामा दिला होता. त्या 2 व्यक्तीचं नाव सांगितलं तर अतिउत्तम. चला पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय संविधान तयार करणारी संविधान सभा डॅश निर्माण केली? ही कोणी निर्माण केली किंवा कधी निर्माण झाली हे तुम्हाला सांगायचं आहे. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. 1946च्या कॅबिनेट मिशन योजने ही निर्माण झालेली आहे संविधान सभा. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. संघीय शासन व्यवस्थेमध्ये तर इथं तुम्हाला सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असतं. त्याच्यानंतर
पहिल्याच्यामध्ये विकेंद्रीकरण दिलेलं आहे, दुसऱ्याच्यामध्ये पहिल्याच्यामध्ये केंद्रीकरण दिलेलं आहे, दुसऱ्याच्यामध्ये विकेंद्रीकरण दिलेलं आहे. यामध्ये केवळ एकच सरकार असतं, त्याच्यानंतर यामध्ये केवळ प्रांतीय सरकार असतं. अशा पद्धतीचे हे प्रश्न दिलेले आहे तुम्हाला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जे की सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असतं. या 2 मध्ये कन्फ्युजन होऊ का, एका साईडला केंद्रीकरण आणि दुसऱ्या साईडला विकेंद्रीकरण झालेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, बंधुभाव. तर हे 4 पैकी तुम्हाला ओळखायचं की कोणता हा शब्द आहे. तो म्हणजे मित्रांनो न्याय हा आहे. पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दाचा समावेश 1976च्या डॅश घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला आणि हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये तर ही दुरुस्ती आहे तर पर्याय क्रमांक 3 42वी घटना दुरुस्ती 1976. चला पुढचा प्रश्न घेऊ. तर डॅश हे भारताचे 25वे राज्य बनले. कोणते 25वे राज्य बनलं तर हे तुम्हाला सांगायचंय. तर पर्याय क्रमांक 1 आहे ते म्हणजे गोवा. ठीक आहे. चला पुढचा. ओबीसी चळवळ प्रभावित झाली मंडळ आयोगामुळे, महाजन आयोगामुळे, सरकारी आयोगामुळे, फजल अली आयोगामुळे. तर तुम्हाला 4 पर्याय दिले, ते कोणता आहे सांगायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे मंडळ आयोगामुळे. पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय नागरिकांच्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे. समतेचा, स्वातंत्र्याचा, धर्माचा आणि चौथ्या. तर तुम्हाला इथे सांगायचं की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर तिसरा का चौथा भाग आहे ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. चौथ्यामध्ये त्याच्यामध्ये कोणता पर्याय आहे तो तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो. पॉज करून सांगू शकता. तर पर्याय क्रमांक 1 आहे समतेचा. पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय राज्यघटनेच्या भागात जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आल्या. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. आता हे भाग तुम्हाला ओळखायचा आहे. तर हा भाग कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 आहे तिसऱ्या. पुढचा प्रश्न घेऊ. 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणत्या अधिकार काढून टाकण्यात आला? समानतेचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शैक्षणिक अधिकार. तर मला असं वाटतं की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता सर्वांना. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संपत्तीचा अधिकार. आता हे 300A मध्ये तो लीगल आहे तो. ठीक आहे. लीगल राईट म्हणला तो लीगल ऍक्ट म्हणून आहे. आता तुम्हाला तो बघायचा आणि ही घटना दुरुस्ती तुमचा याच्या अगोदर पण आपण याच्यावर प्रश्न घेतला तो एक आहे 1976. पुढचा प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणत्या तरतुदीमुळे न्यायालयीन जे हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? अनुच्छेद 32, अनुच्छेद 25, अनुच्छेद 14, अनुच्छेद 30. याच्यामध्ये काय सांगाल मित्रांनो तुम्ही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अनुच्छेद 32. ठीक आहे. तर मला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे माझा. तुम्ही या प्रश्नाचं मला उत्तर द्या सर्वांनी की दुसरा कोणता आपण हायकोर्टात कोणत्या अनुच्छेदानुसार जाऊ शकतो हे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. हा माझा दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही? तर कोणते उद्दिष्ट हे समाविष्ट नाही? तर याच्यामधलं मित्रांनो तर पर्याय क्रमांक 4 देहातांची शिक्षा रद्द करणे. तर हे आपल्या या मार्गदर्शन तत्वामध्ये समावेश नाही. पुढचा प्रश्न घेऊ. भारतीय राज्यघटनेचा कलम डॅश मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे. तर कशाचा उल्लेख केला आहे? तर ते म्हणजे तर आपला 51A मध्ये हा उल्लेख केलेला आहे मूलभूत कर्तव्य. तुम्हाला माहिती आहे मूलभूत कर्तव्य हे 51A मध्ये आहे. तर तुम्हाला भाग कोणता आहे ते तुम्ही सांगू शकता. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. आपला पुढचा प्रश्न घेऊ. तर याच्यामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला? तर हे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. 19वा आणि 20वा प्रश्न जो आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे? एकदम साधे प्रश्न आहेत. तुम्हाला याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. 19 आणि 20. मित्रांनो एकलव्य बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही याच्यामध्ये जॉईन करू शकता. मी मॉडर्न इंडियन हिस्ट्री शिकवतो. गरुड जे बॅचला ऑलरेडी 1 महिना झाला इथे शिकवतो. तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता. तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर गेट सबस्क्रिप्शनला जा. तुम्ही तिथे जॉईन करू शकता. फक्त तुम्हाला इथे रेफरल कोड टाकायचा आहे. तुम्हाला अतिरिक्त 10% डिस्काउंट सुद्धा इथे मिळेल. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही मला 99 60 18 75 95 हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर. सध्याला माझे हे कोर्सेस चालू आहेत. हा टायमिंग आहे. आणि जेडीसी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया मित्रांनो पुढच्या सिरीजमध्ये. सिरीजला मिस करू नका कारण तुमच्यासाठी खूप सर्वांसाठी महत्वाचं आहे. थँक्यू. बाय. टेक केअर.